नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आजच्या आनंदी कट्ट्यावर एका बोधकथेतून मांडलेला एक छान विचार तुमच्यापर्यंत पोहोचवतेय. श्रोते हो, 2 लहान मुलं घरापासून काही अंतरावर खेळत होते आणि खेळता खेळता धावता धावता ते एका निर्जन अशा स्थळी जाऊन पोचले. तिथे एक विहीर होती आणि त्या विहिरीमध्ये खेळता खेळता एका मुलाचा पाय घसरून तो पडला आणि वाचवा वाचवा असं ओरडायला त्याने सुरुवात केली. आता त्याच्याबरोबर खेळत असणारा मुलगाही घाबरला. तो सुद्धा मदतीसाठी ओरडायला लागला, पण आजूबाजूला कुणी नसल्यानं मदत करायला कोण येणार. मग मुलानं पाहिलं की एक जुनी बादली आणि विहिरीजवळ एक दोरी पडली आहे. त्यानं ताबडतोब दोरीच्या एका टोकाला दगडानं बांधलं आणि दुसऱ्या टोकाला विहिरीत फेकलं. विहिरीत पडलेल्या मुलानं दोरी पकडली आणि आता त्यानं त्याला त्याच्या पूर्ण ताकदीनं बाहेर काढलं. दुसऱ्या मुलाच्या अथक प्रयत्नानंतर विहिरीत पडलेल्या मुलाचे प्राण वाचले होते. तो विहिरीबाहेर आला होता. आता ते दोघेजण जेव्हा गावात आले तेव्हा गावकऱ्यांना हे सांगितलं. त्यावर गावकऱ्यांनी विश्वास ठेवला नाही. एक माणूस तर म्हणला, अरे तू एक पाण्याची बादली काढू शकत नाही, तू या मुलाला कसं बाहेर काढू शकतो? खोटं बोलतोयस तू. मग यावर एक वयस्कर व्यक्ती म्हणाला, अरे तिथे त्याच्याजवळ दुसरा पर्यायच नव्हता, मार्ग नव्हता आणि तुम्ही हे करू शकत नाही असं म्हणायला तिथे कोणीही नव्हतं ना, म्हणून काढू शकला तो, त्याला वाचवू शकला. श्रोते हो, खरंच या छोट्याशा बोधकथेचा मोठा बोध हाच की जर आपल्याला आयुष्यात आपलं ध्येय गाठायचं असेल तर तुम्ही हे असं करू शकत नाही किंवा तुम्हाला हे येणार नाही, जमणार नाही, अशा पद्धतीनं डिमोटिवेट करणाऱ्या लोकांपासून आपण 4 हात लांबच राहणं हे कधीही श्रेयस्कर. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणी काहीही म्हणू, माझं ध्येय साध्य करण्यासाठी मी तयार आहे आणि त्यासाठी येणाऱ्या अडथळ्यांना मी योग्य रीतीने पार पाडू शकतो किंवा पार पाडू शकते, हा आत्मविश्वास स्वतःमध्ये असणं गरजेचं आहे. कारण हाच आत्मविश्वास आपल्याला आपल्या ध्येयापर्यंत पोचवतो, हेच खरं. हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका.